जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. नवीन गाणं येईल रे भावांनो, थोडीशी वाट बघा नाही का. पण अलर्ट मशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे मित्रांनो. चढ खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला जर टेलिग्राम चॅनल जर आपलं जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर आपल्याला देखील मित्रांनो इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून जाऊन तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मी तुम्हाला 2 प्रिसेट दिलेले आहेत, एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि एक शिकेपेट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली करायचं, तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला PNG आणि टेक्स्ट PNG आणि इथं बघू शकता. आणि इथे एक मी व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे, ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता मी अनहाईड करून घेतलेलं आहे. तर पहिले 3 जे खालचे मित्रांनो सॉन्गच्या वरचे जे रेक्टँगल आहेत तिथं आपल्याला इमेज ॲड करायचं आहे. तर इमेज ॲड कसा करायला सांगतो. बघू शकता मित्रांनो, शेपवरती क्लिक करा, कलर अँड फिल्म जायचं आहे. 4 नंबरला ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इथं इमेज नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथं इमेज सिलेक्ट करायचा आहे कोणताही. बघू शकता मी इथं इमेज बघू शकता इमेज सिलेक्ट करतो आणि वर प्लसवरती क्लिक करतो. तसं मित्रांनो तिन्ही इमेज तसेच ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी तिन्ही इमेज तसेच ॲड करतो. तर बघू शकता मी सेम स्टेपने मी ॲड करत आहे. तर बघू शकता मी तिन्ही इमेज ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो काय करायचं आहे, बघू शकता इथं इमेज का दिसत नाही ते बघू शकता. वर एक रेक्टँगल आहे, ते जे इफेक्ट हाईड आहे ते आपण लास्टला अनहाईड करायचे आहेत. तर आता सिम्पली काय करायचं आहे, बघू शकता हा वाला इथं इमेज कसा आहे एडिट करायचा. तर आता काय करूया, 8.1 सेकंद बघू शकता मित्रांनो. इथं बघू शकता, इथं व्यवस्थितरित्या मी इथं सेट करून देतो तुम्हाला. बघू शकता इथं मी व्यवस्थितरित्या तुम्हाला देताना इथं मी सेट करूनच देणार आहे. तर बघू शकता मित्रांनो काय करायचं आहे, 8.1 सेकंदापासून एक एक बीटला आता एक एक इमेज ॲड चालू करायचं आहे. तर बघू शकता मी एक एक बीटला आता एक एक इमेज ॲड करायला सुरुवात करतो. तर टोटल मित्रांनो 4च इमेज आपल्याला लागणार आहेत 8.1 सेकंदापासून. तर बघू शकता मी एक इमेज ॲड केलेली आहेत. तर सिम्पली इथे एक व्हिडिओ इफेक्ट आहे, लॉंग प्रेस करून सिम्पली हा बघू शकता फोटोच्या वरती घ्या आणि इथे मी PNG ॲड करून दिलेलं आहे त्याला देखील वरती घ्या. आणि हा जो रेक्टँगल आहे त्याला देखील लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घ्यायचा आहे. तर सिम्पली आता काय करायचं आहे मित्रांनो, इथं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल. आता चेंज कसा करायचा सांगतो. पहिला बॅकग्राऊंडचा इमेज इथनं डिलीट करा आणि 6 पॉईंट बघू शकता 6 पॉईंट मित्रांनो 6.13 सेकंद जो आहे आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर बघू शकता इथे इमेजला सिलेक्ट करा. इमेजला 8.1 सेकंद जोपर्यंत वाढवा, याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. बघू शकता याला लॉंग प्रेस करून सिम्पली पहिला ह्या बघू शकता हे या इमेजच्या बॅकग्राऊंडला घ्या. आता मित्रांनो जो आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्याचा मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली PNG करायचा आहे, म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला. तर जस्ट वरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेल्या कलर अँड फिल्ममध्ये जायचं. इथं 4 नंबरला ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इथं इमेज नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून बघू शकता इथनं इमेज ॲड करायचं आहे. तर बघू शकता इथनं व्यवस्थित इथं बघू शकता इथं सेट होऊन जाईल. तर मी तुम्हाला एकदा दाखवतो. तर बघू शकता इथं व्यवस्थितरित्या आपला इमेज सेट झालेला आहे, म्हणजे परफेक्ट इथं आपण ऑलरेडी इथं सेट झालेला आहे इमेज. तर जस्ट काय करायचं आहे, बॅकग्राऊंडच्या इमेजला क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं, वरती सर्च करा सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स. इफेक्ट सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा, सेंच्युरेशन -100 करायचं आहे. बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर आता सिम्पली इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅग यायचा शेक इफेक्ट प्रिसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. बघू शकता पहिला इफेक्ट इथनं मी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता डबल बीट नंतर 8.1 सेकंद जेव्हा एक बीट आहे त्याच्या समोरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा, म्हणजे 8.1 सेकंदच्या समोरच्या इमेजला बॅग यायचा शेक इफेक्ट प्रिसेटमधला
2 नंबरच्या पेटीतनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर काय करायचं आहे, बघू शकता इथं एक व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे. त्या बॅकग्राऊंडच्या इमेजला हे इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे मी बीट सांगतो, बघू शकता 9.18 बॅक यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला 3 नंबरच्या पेटीतनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला जायचं आहे. लास्टून 2 नंबरचा इमेज म्हणजे 11.16 सेकंदा समोरचा इमेज, त्याला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅग यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला लास्टच्या इफेक्टनं कॉपी करा. 4 नंबरचा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेसला आल्याच्यानंतर इथं सगळ्यात लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे आपण सर्व काही इथं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करायच्या आधी मी तुम्हाला इथे सेटिंग सांगतो. जस्ट या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथे जे काही 4 इफेक्ट हार्ड आहेत ते अनहाईड करायचे आहेत. कारण काही जरा हे इफेक्ट हार्ड आहेत, कारण का मी सगळ्यात तुम्हाला लास्टला इथं मी बघू शकता हाईड होते ते अनहाईड करायला लावलेले आहेत. तर आता काय करायचं मित्रांनो, इथे आपल्याला बघू शकता तुम्हाला सांगायचंच राहिलं तर इथं इमेज आपल्याला काय करायचं आहे, हा इमेजचा इफेक्ट इथनं पहिला कॉपी करा आणि हा वाला इमेज इथनं डिलीट करा. आणि हा जो बॅकग्राऊंडचा इथं बघू शकता इथं जो इमेज आपण ॲड केलेला आहे तो त्याच्या समोर देखील आपल्याला इथं ॲड करायचा आहे. तर बघू शकता माझ्या सांगायचं ध्यानात नाही. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा आणि हा वाला इफेक्ट इथं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सिम्पली घ्यायचं लॉंग प्रेस करून इथं सिम्पली या बॅकग्राऊंडच्या वरती घ्या. तर बघू शकता सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे आपला इमेज येऊन जाईल आणि बघू शकता नंतर असं आपल्याला इमेज हे होऊन जाईल. मित्रांनो लास्टला व्हिडिओ एक्सपोर्ट करायच्या आधी व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ स्किप न करता बघा. तर बघू शकता आपण जो इथं इमेज ॲड केलेला आहे तोच आपल्याला इथं पुढं पण ॲड करायचा आहे आणि इथं आपल्याला वेगवेगळे इथं इमेज ॲड करायचे आहेत. तर ह्या रेक्टँगलचे इफेक्ट देखील हार्ड आहे ते अनहाईड व्हिडिओ एक्सपोर्ट करायच्या आधी. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेजोल्युशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 10 पिक्सलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.